नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो। सीपी मुंबई पोलीस भरती 2024 तर आज 28 ऑगस्टला सीपी मुंबईचं ग्राउंड झालं। तर आज 28 ऑगस्टला सीपी मुंबईची भरती कशा प्रकारे झाली, सुरुवातपासून शेवटपर्यंत काय काय प्रोसेस होती आणि एका डिटेलमध्ये मुलांना आज किती मार्क्स पडले याबद्दल सुद्धा आपण बोलणार आहे। त्याचबरोबर मुलांना या ठिकाणी सरासरी किती मार्क्स या ठिकाणी 50 पैकी या ठिकाणी पडत आहे आणि मुलं ग्राउंडच्या अंदर या ठिकाणी कोणकोणत्या चुका करत आहे ज्या की तुम्हाला करायचे नाही आहे। आणि भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होती की सर डॉक्युमेंट कोणकोणते लागत आहे सीपी मुंबईला ग्राउंडच्या अंदर, ठीक आहे। आणि आपल्याला या ठिकाणी कोणकोणते कागदपत्र न्यायचे आहे, कोणकोणत्या गोष्टीचं लक्ष ठेवायचं आहे, कोणकोणत्या तुम्हाला चुका नाही करायच्या आहे आणि किती वाजेपर्यंत मुलांना ग्राउंडच्या अंदर या ठिकाणी बसून ठेवलं जात आहे, म्हणजे किती वेळपर्यंत मुलांना ग्राउंडच्या अंदर आज बसून ठेवण्यात आलं होतं। त्याचबरोबर तुम्हाला या ठिकाणी किती वाजता रांगेमध्ये लागावं लागणार आहे, त्याचबरोबर तुमचा जो रिपोर्टिंग टाइम आहे तर आपला जो रिपोर्टिंग टाइम आहे तर आपल्याला या ठिकाणी किती वाजता रांगेमध्ये लागावं लागणार आहे याबद्दल सुद्धा आपण बोलणार आहे। आणि किती वाजता तुम्ही ग्राउंडच्या अंदर गेले तर किती वाजेपर्यंत तुमचं ग्राउंड होणार आहे याबद्दल सुद्धा माहिती सांगणार आहे। आज 28 ऑगस्टला सीपी मुंबई पोलीस भरती कशा प्रकारे झाली याबद्दलच माहिती सांगणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि जास्त करून सीपी मुंबई पोलीस भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। तर सकाळी या ठिकाणी ज्या बॅच आहे सकाळी 5 वाजताची बॅच आहे, सकाळी 7ची आहे, सकाळी 9ची आहे, त्यानंतर सकाळी 11ची आहे, त्यानंतर 2 वाजताची बॅच आहे, ठीक आहे। तर जे सकाळी 5 वाजताची बॅच आहे तर सकाळी 5 वाजता बॅचमध्ये तुम्हाला घुसायचं नाही। जे रिपोर्टिंग टाइम ज्यांचा सकाळी 7चा असेल, 9चा असेल, 11चा असेल, 2चा असेल, तर तुम्ही जर ह्या रिपोर्टिंग टाइमचे असाल आणि 5 वाजता जर त्या ठिकाणी गेले तर तिथले पोलीसवाले तुम्हाला बाहेर करणार आहे आणि तुम्हाला एकच सांगणार आहे की तुमच्या रिपोर्टिंग टाइमवर त्या ठिकाणी या। तर आता तुम्हाला या ठिकाणी रांगेमध्ये किती वाजता लागायचं तर तुम्हाला सांगतो, तुमची जर बॅच क्रमांक सकाळी 7चा असेल, 9चा असेल किंवा 11चा असेल किंवा 2चा असेल तर तुम्ही सकाळी 6 ते 7 वाजता रांगेमध्ये लागण्याचा प्रयत्न तुम्ही त्या ठिकाणी करा, जेणेकरून तुमचं ग्राउंड या ठिकाणी लवकर होणार आहे, जास्त वेळपर्यंत बसून ते ठेवणार नाही आहे, ठीक आहे। आणि तुम्ही जर समजा रिपोर्टिंग टाइम जर तुमचा या ठिकाणी सकाळी 7, 9, 11, 2चा असेल आणि तुम्ही 11, 12 वाजता जर रांगेमध्ये लागले तर तुमचं ग्राउंड जास्त लेट जाणार आहे। 4 वाजताच्या नंतर तुमचं या ठिकाणी ग्राउंड होणार आहे। तर ह्या गोष्टीचं लक्ष ठेवायचं आहे। तर ज्या मुलांचं सकाळी रिपोर्टिंग 5चा असेल तर तुम्ही 3 ते 4 वाजतापासून त्या ठिकाणी रांगेमध्ये लागण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करा, कारण की रात्री 3-4 वाजतापासूनच मुले त्या ठिकाणी रांगेमध्ये लागत आहे। तर सकाळी जर समजा तुम्ही 5 वाजता जर समजा सगळ्यात समोर रांगेमध्ये लागले तर तुमचं ग्राउंड लवकर त्या ठिकाणी 8-9 वाजेपर्यंत तुमचं ग्राउंड होणार आहे। तुम्ही जेवढ्या लवकर ग्राउंडच्या अंदर जासाल तेवढ्या लवकर तुमचं या ठिकाणी ग्राउंड होणार आहे। तर आज सर्वात अगोदर मुलांना गेटच्या अंदर एंट्री त्या ठिकाणी दिली, तर गेटच्या अंदर एंट्री द्यायच्या वेळेस तुम्हाला वरतं हॉल तिकीट ठेवायचा, आधार कार्ड ठेवायचा आणि 2 फोटो, ठीक आहे। बाकी काहीच लागत नाही। आणि त्या 2 फोटोपैकी एक फोटो हॉल तिकीटला चिपकायचा आणि एक फोटो तुम्हाला ग्राउंडच्या अंदर त्या ठिकाणी लागणार आहे। आणि सर्वात मेन मी तुम्हाला सर्वात अगोदर या ठिकाणी स्पष्ट करून देतो की कागदपत्र कोणकोणते लागते सीपी मुंबई पोलीस भरतीला। तर ज्या पण विद्यार्थ्यांचा येणाऱ्या दिवसामध्ये ग्राउंड असेल तर सीपी मुंबई पोलीस भरतीला ज्या विद्यार्थी मित्रांनो सर्व डॉक्युमेंट तुम्हाला घरी ठेवायचे, फक्त तुम्हाला सोबत कोणता आणायचा आहे, आधार कार्ड, हॉल तिकीट आणि 2 फोटो, बस, बाकी तुम्हाला काहीच लागणार नाही। एवढे डॉक्युमेंट सीपी मुंबईला लागते, यापेक्षा जास्त या ठिकाणी डॉक्युमेंट लागत नाही, ठीक आहे। तर ह्या गोष्टीचं लक्ष ठेवा, एवढे डॉक्युमेंट न्यायचे आहे, बाकी डॉक्युमेंट तुम्हाला आणायचे नाही आहे, ठीक आहे। तर सर्वात अगोदर मुलांना गेटच्या अंदर त्या ठिकाणी आज घेतला आणि बसून त्या ठिकाणी ठेवला जात आहे। जवळपास 15-20 मिनिटं मुलांना बसून ठेवलं जातं आणि त्या ठिकाणी ते सूचना देते की तुमचा जो आधार कार्डचा जो नंबर आहे हा हॉल तिकीटच्या मागं तुम्हाला लिहायचा आहे। आणि हे झाल्यानंतर ते सांगत आहे की आपल्या बॅगेमध्ये काय असेल तर काढून घ्या, कारण की समोर ते चेक होणार आहे। आणि हे झाल्यानंतर आणखीन मुलांना त्यांनी समोर पाठवलं, एक रांग ते उठवत आहे, जवळपास 6-7 रांगा त्या ठिकाणी आहे, 100-100च्या, तर एक रांग उठवत आहे आणि आणखीन पुढे ते पाठवत आहे। आणि त्या ठिकाणी जवळपास 10 विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी टेंट टाकलेले आहेत, 10, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 अशा प्रकारे, ठीक आहे। आणि प्रत्येक टेंट खाली जे विद्यार्थी मित्रांनो एक मुलांची आज बॅग चेक केली, ठीक आहे। आणि एक मुलांची बॅग चेक केल्यामुळे बाकीचे जे मागं उभे राहणारे जी मुलं असते तर त्यांना 2-2 घंटे त्या ठिकाणी उभं राहावं लागत आहे, 1-1 घंटा त्या ठिकाणी उभं राहावं लागत आहे, ठीक आहे। तर सर्वात अगोदर त्यांनी मुलांच्या बॅगा वगैरे चेक केल्या। बॅगा चेक केल्यानंतर तुमच्या बॅगेमध्ये बाम झालं, त्याचबरोबर काही स्प्रे वगैरे झालं, काही गोळ्या वगैरे झाल्या तर ते सर्व ज्या डस्टबिनमध्ये ते टाकणार आहे। तर बॅगा चेक केल्यानंतर त्यांनी आणखीन मुलांना पाठवलं, समोर पाठवलं आणि त्या ठिकाणी बॅगा ठेवायला ते लावत आहे। आणि बॅगा ठेवल्यानंतर त्या ठिकाणी टेबल नंबर दिलेला आहे, टेबल नंबर 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 अशा प्रकारे टेबल नंबर आहे। आणि त्या टेबल नंबर खाली ज्या विद्यार्थी मित्रांनो रोल नंबर आपला तुम्ही तपासा आणि त्याच टेबल नंबरापाशी तुम्हाला रांगेमध्ये लागायचं आहे, लाईनीमध्ये लागायचं। आणि तुम्हाला जर टेबल नंबर खाली आपला रोल नंबर दिसत नसेल तर तिथल्या पोलिसांना किंवा पोलिसांना विचारा की माझा या ठिकाणी रोल नंबर कोणता आहे आणि मी कोणत्या टेबल नंबर पाशी या ठिकाणी रांगेमध्ये लागू, ठीक आहे।
तर रोल नंबरनुसार त्या ठिकाणी टेबल नंबरमध्ये जे मुलं लागले तर त्यांचं जे विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी समोर प्रोसेस होत आहे आणि सर्वात अगोदर त्या ठिकाणी आपल्या हॉल तिकीटवर ते शिक्का वगैरे देत आहे, त्याचबरोबर आपला एक फोटो त्या ठिकाणी घेत आहे आणि फोटो घेतल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला सिग्नेचर द्यावं लागणार। सिग्नेचर झाल्यानंतर आपण सिग्नेचर दिल्यानंतर आणखीन मुलांना ते समोर पाठवता हाईटसाठी, हाईट चेस्टसाठी, ठीक आहे। आणि त्या ठिकाणी सुद्धा टेबल नंबरपाशी सुद्धा 2 घंटे मुलांना बसून ठेवलं जातं आणि हे झाल्यानंतर आणखीन पुढे जे विद्यार्थी मित्रांनो एखादा घंटा मुलांना बसून राहावं लागत आहे, ज्या ठिकाणी चेस्ट नंबर देते, ज्या ठिकाणी चेस्ट मोजते, ज्या ठिकाणी हाईट मोजते त्या ठिकाणी, आणि त्या ठिकाणी सर्वात अगोदर शर्ट वगैरे बूट वगैरे ते काढायला लावत आहे आणि हाईट त्या ठिकाणी मोजत आहे। तर हाईट त्या ठिकाणी 165 सेंटीमीटर लागते। 165 सेंटीमीटरपेक्षा कमी असेल तर अपात्र होणार आहे, फेल होणार आहे, ठीक आहे। आणि जास्त मुलं हाईटमध्ये त्याचबरोबर छातीमध्ये ज्या विद्यार्थी मित्रांनो बाहेर या ठिकाणी होत आहे, तर डिजिटल मशीन आहे त्या ठिकाणी, जसं आपण त्या ठिकाणी उभं राहिलो त्या मशीनपाशी तर आपलं त्या मशीनमध्ये सर्व दाखवते आपलं वजन किती आहे, आपली उंची किती आहे, आपली छाती किती आहे, ठीक आहे। तर हे सर्व झाल्यानंतर त्या ठिकाणी आपला एक फोटो वगैरे ते काढत आहे, फोटो काढल्यानंतर एक सिग्नेचर घेत आहे आणि सिग्नेचर झाल्यानंतर आणखीन मुलांना ते समोर पाठवत आहे आणि आणखीन त्या ठिकाणी 2 घंटे मुलांना बसून ठेवलं जातं ज्या ठिकाणी चेस्ट नंबर भेटते त्या ठिकाणी। तर त्या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो 2 घंटे थांबवल्यानंतर चेस्ट नंबर दिला जात आहे आणि चेस्ट नंबर दिल्यानंतर दोन्ही पायाचे त्या ठिकाणी चिपा दिल्या जातात आणि दोन्ही पायाच्या चिपा दिल्यानंतर त्या ठिकाणी आपलं हॉल तिकीट ते व्हेरिफिकेशन करत आहे। हॉल तिकीट व्हेरिफिकेशनला जास्त टाईम लागत नाही, 2 मिनिटात ते होऊन जाते आणि हे झाल्यानंतर त्या ठिकाणी आपल्या दोन्ही पायाचे जे विद्यार्थी मित्रांनो ते जे चिप आहे ते स्कॅन करत आहे। चिपा स्कॅन झाल्यानंतर त्या ठिकाणी आपला थंब वगैरे घेतला जात आहे। थंब घेतल्यानंतर आपला फोटोसुद्धा त्या ठिकाणी काढला जातं आणि सिग्नेचर त्या ठिकाणी घेतले जातं आणि आणखीन आपल्याला समोर ते पाठवत आहे आणि त्या ठिकाणी ज्या विद्यार्थी मित्रांनो एक डिटेल बनत आहे, ज्या माईकमध्ये आपलं जर नाव आलं तर त्या डिटेलमध्ये आपल्याला घुसायचं आहे। 50 मुलांची त्या ठिकाणी डिटेल बनत आहे। तर तुम्हाला सांगायचं एवढंच की या ठिकाणी जे पण विद्यार्थी ग्राउंड द्यायला जात आहे तर प्रत्येक विद्यार्थ्यांना 6-6 घंटे 8-8 घंटे त्या ठिकाणी बसून ठेवलं जातं। तर काय होतं की बसू त्या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो एनर्जी लो होते आपल्या शरीरामधली, अशक्तपणा त्या ठिकाणी वाटते। तर फळ वगैरे तुम्ही ग्राउंडच्या अंदर नाही, जे पण विद्यार्थी येणाऱ्या दिवसामध्ये ग्राउंड द्यायला या ठिकाणी येत असेल तर सफरचंद वगैरे झालं, केळं वगैरे त्या ठिकाणी तुम्ही अंदर नाही, ठीक आहे। तर हे न्यूज देते सफरचंद झालं, केळं वगैरे झालं, ठीक आहे। तर ह्या गोष्टी तुम्हाला लक्ष ठेवायचं आणि हे सर्व झाल्यानंतर त्या ठिकाणी एक डिटेल बनत आहे 50 मुलांची आणि एक पोलीसवाला 50 मुलांची डिटेल त्या ठिकाणी नेत आहे। तर सर्वात पहिला जो इव्हेंट झाला, तर पहिला इव्हेंट जो या ठिकाणी होता सीपी मुंबईला तो होता 100 मीटर रनिंग। तर 100 मीटर रनिंगला जे 4-4 मुलं ते सोडत आहे आणि पहिला इव्हेंट 100 मीटर रनिंग झाल्यानंतर लगेच 5-10 मिनटं ते थोडासा तुम्हाला ब्रेक देत आहे आणि 5-10 मिनटं झाल्यानंतर विद्यार्थ्यांचा त्या ठिकाणी 1600 मीटर रनिंग होत आहे। तर 1600 मीटर रनिंगला ते 150 मुलं ते सोडत आहे एका डिटेलला, म्हणजे एका टाईमला 150 मुलं ते सोडत आहे। 50-50 मुले ते 1600 मीटर रनिंगसाठी सोडत आहे 2-2च्या रांगेमध्ये, ठीक आहे। आणि 1600 मीटर रनिंग मारायचे तुम्हाला ट्रॅकच्या बाहेरून तुम्हाला धावायचे नाही, ट्रॅकच्या अंदरून तुम्ही धावा, कारण की जेवढं तुम्ही ट्रॅकच्या अंदरून धावसान तेवढं तुमचं अंतर कमी येणार आहे, तेवढं टायमिंग कमी येणार आहे आणि तेवढं जास्त तुम्हाला या ठिकाणी मार्क्स भेटणार आहे, ठीक आहे। आणि 1600 मीटर रनिंग मारायच्या वेळेस तुम्हाला थांबायचं नाही, पूर्ण शेवटपर्यंत त्या ठिकाणी मारायचे आणि 1600 मीटर रनिंग झाल्यानंतर लगेच 5-10 मिनिटांनी त्या ठिकाणी गोळा फेकची प्रक्रिया होत आहे। तर गोळा फेकाच्या वक्ती सुद्धा तुम्हाला चुकानी करायची, एकदम 1600 मीटर रनिंग झाल्यानंतर पहिलाच नंबर त्या ठिकाणी गोळा फेकला लावू नका, तर सगळ्यात शेवटी तुम्ही या ठिकाणी गोळा फेकण्यास त्या ठिकाणी प्रयत्न करा, ठीक आहे। तर गोळा फेक झाल्यानंतर सगळ्यात शेवटी आपल्याला मार्क्स दाखवते, त्या फाईलवर आपल्याला सिग्नेचर करायला लावत आहे गोळा फेकच्या 100 मीटरच्या 1600 मीटर रनिंगच्या, ठीक आहे। तर आज मुलांना मार्क्स किती पडले एका डिटेलला ते तुम्हाला सांगून देतो। तर 50 पैकी जे विद्यार्थी मित्रांनो 15-20 मुलं असे की ते रनिंगमध्ये कटत आहे, पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या राऊंडला ते थांबत आहे, ठीक आहे। उरले 30 मुलं, त्यामधली 20 मुलं असे की त्यांना 22, 24, 20, 26 अशा प्रकारे मार्क्स या ठिकाणी पडत आहे आणि उरले त्यामधले जवळपास 6 ते 7 मुलं तर त्यांना मार्क्स 28 झालं, 30 झालं, 32 झालं, 34, 36, 38 अशा प्रकारे मार्क्स पडत आणि उरले 3 मुलं तर त्यांना 40, 41, 43 पर्यंत या ठिकाणी मार्क्स पडले। तर अशा प्रकारे एका डिटेलला आज मार्क्स पडले होती। संपूर्ण महत्त्वाची माहिती की 28 ऑगस्टला सीपी मुंबईचं ग्राउंड कशा प्रकारे झालं याबद्दल संपूर्ण महत्त्वाची माहिती। आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। आजच्या साठी इथंच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।